मित्रांनो, शंभू महादेव म्हटले की शंभू महादेवाचे अनेक रूप आपल्याला बघायला मिळतात. सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर या भागात शंभू महादेवाची 3 रूपं आपल्याला पाहायला मिळतात. साधारणतः चैत्र महिन्यामध्ये शिखर शिंगणापूरची कावड यात्रा लय मोठी भरली जाते. महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी जत्रा असं तिला म्हटलं जाते. कावडी घेऊन लोक महाराष्ट्रातून विविध ठिकाणावरून त्या ठिकाणी येतात. परंतु या शिखर शिंगणापुराच्या आसपास आणि 3 लिंग आपल्याला पाहायला मिळतात. शंभू महादेवाचे 3 अवतार पाहायला मिळतात. त्यामधलं एक बाणलिंग, दुसरं पाणलिंग आणि तिसरं गुपितलिंग, अशी 3 लिंग शिखर शिंगणापूरच्या आसपास आपल्याला पाहायला मिळतात. तर सातारा जिल्ह्यामध्ये शिखर शिंगणापूर हे ठिकाण असून या शिखर शिंगणापूरच्याच आसपास 3 लिंग आहेत. ती कोणती? तर शिखर शिंगणापूरच्या उजव्या साईडला एक पाणलिंग मंदिर आहे, जे वावरहिरे या गावामध्ये आहे. त्या ठिकाणी अद्भुत असं तुम्हाला दर्शन महादेवाचं पाहायला मिळतं. पाण्यामध्ये लिंग आहे आणि ते सदैव तिथं 24 तास म्हणजे वर्षभर त्या लिंगावरती पाणी पडत राहतं. हा एक अद्भुत नजारा आपल्याला पाहायला मिळतं. त्यासोबत शिखर शिंगणापूर मंदिराच्या समोरच एक 3 किलोमीटर अंतरावर गुपितलिंग आहे. जे गुपितलिंग असं म्हणायचं कारण का, तर ते पाण्यामध्ये गुप्त आहे आणि आपल्याला त्या एका विशेष ठिकाणी हात घातल्यानंतरच आपल्याला ते लिंग लागतं, म्हणून तिथं गुपितलिंग असं नाव पडलेलं आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे शिखर शिंगणापूरच्या समोरच साधारण 25 किलोमीटरच्या अंतरावर फोंडशिरस नावाचं गाव आहे आणि या फोंडशिरस गावामध्ये बाणलिंगाचं मंदिर आहे. तर अशी ही 3 बाणलिंग आपल्याला पाहायला मिळतात. त्यातलंच हे एक बाणलिंग मंदिर. तर नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेलो आहे फोंडशिरसमध्ये बाणलिंग मंदिर बघायला. नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस या गावामध्ये. तर हे जे तुम्ही ठिकाण बघताय ते आहे बाणलिंगाचं ठिकाण. बाणलिंग मंदिर बघताय तुम्ही पाठीमागे, बाणलिंगाचं मंदिर आहे. शिखर शिंगणापूरच्या जत्रेच्या आसपासच म्हणजे 2 दिवस ते 3 दिवस अगोदर ह्या बाणलिंगाची यात्रा असते. तर हे बाणलिंगाचं मंदिर आहे माळशिरस तालुक्यामध्ये फोंडशिरस गावामध्ये आणि तिथंच आपण आलेलो आहे. तर हे प्राचीन मंदिर आहे. शंभू महादेवाचं हे एक रूप आहे. बाणलिंग असं नाव आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाठीमागं बघू शकता, या गेटलाच या ठिकाणी एक हत्तीची मूर्ती आहे आणि या ठिकाणी एक हत्तीची मूर्ती आहे. तर संपूर्ण मंदिर तुम्हाला दाखवणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ मध्ये राहा. तर मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चैत्र महिन्यामध्ये साधारण बाणलिंगाची यात्रा भरते. भव्य दिव्य अशी रथातून मिरवणूक सुद्धा या ठिकाणी देवाची होत असते. त्या ठिकाणी तुम्ही ह्या बाजूला बघू शकता बाणलिंग मंदिर आहे आणि शंभू महादेवाचंच एक दुसरा अवतार बाणलिंग आहे. आणि इथं अशी एक आख्यायिका आहे की शिखर शिंगणापूरमधून एक बॉक्सा आहे, तिथं या फोंडशिरसमध्ये निघतो. म्हणजे ट्रान्सफर रस्ता होता असं ऐकलं जातं. पण बघूया आपण आज हे मंदिर कसं आहे. तर तुम्ही पाठीमागं बघता दीपमाळ आहे. या साईडला एक आहे आणि ह्या साईडला, म्हणजे गेटमधून तुम्ही आतमध्ये आला की दोन्ही साईडला 2 दीपमाळा आहेत. गेटच्या आतमध्ये तुम्ही बाणलिंगाच्या आतमध्ये आला की तुम्हाला एक असं दगडी छत दिसेल आणि या छताच्या खाली नंदीचं वाहन आहे. शक्यतो कुठं जायला तिथं महादेवाच्या मंदिराच्या बाहेर ह्या नंदीला आपल्याला पाहण्याची संधी मिळतेच. तर हे सुद्धा प्राचीन काळातलंच आहे. बघा तुम्ही कसं बांधलेलं आहे आणि
भला मोठा हा नंदी या ठिकाणी आहे. आणि याच ठिकाणी तुम्ही कासव सुद्धा बघू शकता. या ठिकाणी मित्रांनो या दगडावरती कोरलेलं आहे, व्यवस्थित काय दिसत नाही, परंतु याच्यावरती काय तरी लिहिलेलं आहे. आपल्याला काय वाचता येत नाही, ते लांबून जरा शूट केल्यानंतर दिसतंय. तर मित्रांनो हे बघा बाणलिंगाचं मंदिर. शिखर उंच आहे, शिखरावरती कर्ण लावलेलं आहेत आणि त्या बाणलिंगाला गेटच्या आतमध्ये आपल्याला जायचं आहे, परंतु इथं बघा मित्रांनो लॉक केलेला आहे गावकऱ्यांनी आणि त्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता येत नाही. तरी पण आपण झूम करून बघूया दिसतंय का. तर मित्रांनो झूम करून सुद्धा आतमध्ये दर्शन होत नाही आपल्याला. तर जर आपल्याला कोणाला दर्शन घ्यायचं असेल तर सकाळचं इथं पुजारी असतात, संध्याकाळचं पुजारी असतात, आपण येऊ शकता इथं दर्शन घेऊ शकता. आता ह्या बाजूला आपण बघूया. या बाजूला बघा मंदिरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे. ही पण जुनीच मूर्ती आहे. बाणलिंगाच्या बाहेरच्या बाजूला सुंदर असा आखीव आणि रेखीव असं आपल्याला काम पाहायला मिळतं. जसं जसं आपण बाणलिंग मंदिराच्या पाठीमागे येतो तसं आपणास लक्षात येईल की पाठीमागच्या बाजूला बजरंग बलीची भव्य अशी मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ही मूर्ती लाल रंगात असल्यामुळं खूपच आकर्षक दिसते. इथून आपण पाठीमागच्या बाजूला जसं जाऊया तसं या दगडामध्ये हे बांधलेलं सुंदर असं बाणलिंगाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. सोबतच सुंदर असा कळस सुद्धा पाहायला मिळतो. पाठीमागच्या बाजूला चारी बाजूला भिंती घातलेल्या आहेत, त्यामुळे हे मंदिर खूपच आकर्षक असं दिसते. आणि मंदिराच्या पाठीमागून आपण जर बघितलं तर खूप सुंदर असा कळस आपल्याला पाहायला मिळतो. या बाणलिंगाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या चारी बाजूला तटबंदी घातलेली आहे आणि पाठीमागच्या बाजूला सुद्धा बाहेर जाण्यासाठी एक दरवाजा आहे. मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं बाणलिंग आणि बाणलिंगानंतर आज आपण आलेलो आहे बाणलिंगामध्ये. तर बाणलिंग हे पाठीमागं आपण बघितलं बऱ्यापैकी अतिशय सुंदर असं मंदिर आहे, परंतु आतला आपल्याला बघायला मिळालेलं नाही कारण त्याला सध्या लॉक आहे. नंतर कधीतरी आपण या ठिकाणी आलो की आतलं सुद्धा शूटिंग करून या यूट्यूब चॅनलवरती टाकूया. तरी तात्पुरता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून विविध प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं गुपित लिंक
गुपित लिंग आपल्याला लवकरच पाहायला मिळेल.